आणि शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी थोड्याच वेळात जाहीर होणार आहे आणि या यादीमध्ये किती जणांची ही यादी असेल? यादी जाहीर झालेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर आली आहे। मावळमधून श्रीरंग बारणेंना उमेदवारी देण्यात आली आहे। रामटेकमधून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। हातकणंगलेमधून धैर्यशील माने जे विद्यमान खासदार आहेत तिथले त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उत्तर मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्यासमोर ठाकरेंच्या अनिल देसाईंचं आव्हान असेल। मावळमधून श्रीरंग बारणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। रामटेकमधून राजू पारवे, रामटेकमधून त्यांच्या विरोधात रश्मी बर्वे होत्या, मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे त्यांचे पती हे राजू पारवेंच्या विरोधात असतील। कोल्हापुरातून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्यासमोर शाहू छत्रपती यांचं तगडं आव्हान असणार आहे। शिर्डीमधून सदाशिव लोखंडे यांनी आपली उमेदवारी राखलेली आहे। सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल खरं तर अंतर्गत नाराजी शिवसैनिकांमध्येच होती, त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाईल की काय अशी शक्यता होती, मात्र त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलंय। शिर्डीची जागा ही खरं तर मनसेच्या वाट्याला जाईल अशीही चर्चा होती। रिपाई सुद्धा रामदास आठवले गट या जागेसाठी आग्रही होता, मात्र अखेरीस ती शिंदेंच्या पारड्यात पडलेली आहे आणि या ठिकाणी सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे। धैर्यशील माने यांनी सुद्धा आपलं तिकीट राखलेलं आहे। त्यांच्या समोर रिंगणात राजू शेट्टी उतरणार आहेत हे जवळपास निश्चित आहे। अर्थात राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी एकत्र येतात का हे बघायला लागेल। विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देतात। विक्रांत, किती उमेदवारांची ही यादी आहे आणि कुठल्या मतदारसंघाकडे आपण विशेष पाहायला हवं? नम्रता, खरं तर 8 मतदारसंघांसाठी शिंदेंच्या शिवसेनेने ही जी यादी आहे ती यादी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबईचा समावेश आहे, कोल्हापूर आहे। खरं तर शिर्डी ही जागा जी आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करावी लागेल, कारण शिर्डीची जागा ही मनसे जर महायुतीमध्ये आली तर मनसे मागत होती, दुसरीकडे रामदास आठवले जे आहेत ते त्यांच्या पक्षासाठी शिर्डीची जागा मागत होते, मात्र शिर्डीची जागा ही सदाशिव लोखंडे यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे शिंदेच्या शिवसेनेकडून। बुलढाण्यातून जी जागा आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेकमधून राजू पारवे ज्यांनी पक्षप्रवेश अगदी 4 दिवसांपूर्वी केलेला आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये। काँग्रेसचे माजी आमदार यांनी काँग्रेसचे आमदार होते, त्यांनी राजीनामा दिला, ते माजी आमदार झाले आणि मग त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला। त्याचबरोबर मावळमधून श्रीरंग आप्पा बारणे यांचं नाव जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेले आहे। ही 8 नावांची यादी खरं तर शिंदेच्या शिवसेनेकडून जारी करण्यात आली आहे। त्यामध्ये शिर्डीची जागा जी आहे त्यावर चर्चा करावी लागेल, कोल्हापूरच्या जागेवर चर्चा करावी लागेल, कारण विरोधात काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती जे आहेत ते निवडणूक लढणार आहेत आणि खरं तर रामटेकची जागा जी आहे ती राजू पारवे यांना देण्यात आलेली आहे। नम्रता, यामध्ये कोल्हापूरच्या जागेविषयी विचारायचे। कोल्हापूरमधून खरं तर ही जागा भाजपला सुटेल अशी चर्चा होती। समरजित घाटगे यांना शाहू महाराजांच्या समोर एक राजघराणंच उभं करण्याचे प्रयत्न जे होते त्यातून समरजित घाटगेंचं नाव समोर येत होतं, त्याचं काय झालं? पुन्हा एकदा ही शिवसेनेला सुटलेली आहे। खरंय नम्रता, खरं तर अशा प्रकारची चर्चा सुरू होती की समरजित घाटगे हे मुळात राजघराण्यातले असल्या कारणाने आणि शाहू महाराज छत्रपती हे सुद्धा राजघराण्यातले असल्या कारणाने कोल्हापूरच्या जनतेसमोर दोन्ही राजघराण्यातले जर उमेदवार असतील तर कोल्हापूरची जनता ही निश्चितच शाहू महाराज छत्रपती यांची काही प्रमाणातली जी मतं आहेत ती समरजित सिंह घाटगे यांच्याकडे वळतील अशा प्रकारचा अंदाज होता, त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं। मात्र शिवसेनेच्या अशा अनेक जागा होत्या ज्यांच्यावर असं म्हटलं जात होतं की आता भाजपचा उमेदवार दिला जाईल, त्यातलीच एक जागा ही कोल्हापूरची होती। मात्र आता जी यादी जारी करण्यात आलेली आहे त्या यादीनुसार असं आता आपल्याला लक्षात येते की कोल्हापूरची जी शिवसेनेचीच मूळची जागा होती ती आता शिवसेनेकडेच राहिलेली आहे। नम्रता, धैर्यशील मानेंच्या जागेबद्दल, म्हणजे कोल्हापूरची जागा ज्या ठिकाणी एक तगडं आव्हान आहे शाहू छत्रपती यांचं, हातकणंगलेच्या जागेवरती सुद्धा एक तगडं आव्हान आहे आणि विशेषतः जर राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी जर एकत्र आले तर तुम्ही सोबत राहा। आणि संजय गायकवाड आपल्या सोबत आहेत। संजय गायकवाड जी, आपला अभिनंदन आणि पहिली प्रतिक्रिया। काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा विक्रांतकडे जाऊया। विक्रांत, महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी जर एकत्र आले तर धैर्यशील मानेंसमोर एक मोठं आव्हान असू शकतं। नम्रता, खरंच अगदी मोठं आव्हान असू शकतं असं म्हणावं लागेल, कारण मुळातच राजू शेट्टी यांचं यांनी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आतापर्यंत उचललेले आहेत, शेतकऱ्यांप्रती केलेलं जे काम आहे ते लोकांना माहीत आहे। हातकणंगलेमध्ये त्यांचा मोठा
वरचष्मा आहे असं म्हणावं लागतं, त्यांचं वर्चस्व आहे असं म्हणावं लागतं. आणि त्यातच जर महाविकास आघाडीची साथ त्यांना मिळाली तर निश्चितच हे मोठं आव्हान महायुतीच्या समोर उभं राहू शकतं. कारण महाविकास आघाडीमध्ये असलेले चेहरे म्हणजे शरद पवार यांचा सगळ्यात मोठा चेहरा, त्यांचं पश्चिम महाराष्ट्रात प्राबल्य आहे असं आपण अगदी मागच्या अनेक वर्षांपासून, काही दशकांपासून म्हणतोय. आणि त्यात पश्चिम महाराष्ट्रात असलेली ही हातकणंगलेची जागा, त्यात पुन्हा राजू शेट्टी यांचं स्वतःचं असलेलं वर्चस्व, या सगळ्यामुळे महायुती समोर मोठं आव्हान जे आहे ते महाविकास आघाडी हातकणंगलेच्या जागेवर उभी करू शकते. हातकणंगलेच्या जागी एक मोठं आव्हान शिवसेनेसमोर आहे आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. इंटरेस्टिंग असं आहे की कोकणातल्या जागेबाबत अजूनही फायनलाइज झालेलं नाहीये, तिथला तिढा अजून सुटलेला नाही असंच दिसतंय. खरंय नम्रता, खरं तर कोकणातल्या जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही असंच म्हणावं लागेल. अगदी काही मिनिटांपूर्वी बातमी आली होती की नारायण राणे यांना यंदा उमेदवारी देण्यात येईल आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोकणातील एकही जागा जी आहे त्या जागेचं जो जाहीरपणे नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाहीये. मात्र असं असलं तरी सुद्धा आत्ताच्या घडीला जी 8 नावं समोर आलेली आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले, रामटेक ही जी नावं, या ज्या लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांच्यावर त्या लोकसभा मतदारसंघांची जी नावं आहेत ती इंटरेस्टिंग आहेत, ज्यावर चर्चा करावी लागेल. आणि शिर्डीची जागा यासाठी कारण महायुतीमध्ये असलेले रामदास आठवले हे शिर्डीच्या जागेसाठी आग्रही होते. मात्र आता शिंदेच्या शिवसेनेने ती जागा जी आहे ती जाहीर करून टाकलेली आहे. सदाशिव लोखंडे यांना ती जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणूक ते लढवणार आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी की यामध्ये कोकणातल्या जागेचा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गचा समावेश नाहीये, यामध्ये परभणीचा समावेश नाहीये, यामध्ये नाशिकचा समावेश नाहीये. अगदी खरं आहे. खरं तर शिंदेच्या शिवसेनेची ही पहिली यादी आहे ज्यामध्ये 8 नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. आतापर्यंत सुरू असलेल्या चर्चांनुसार शिंदेच्या शिवसेनेला साधारण 12 ते 14 जागा ज्या आहेत त्या लोकसभेसाठी महायुतीकडून देण्यात येतील. ही 8 नावं झाली, याच्या पुढची 4 किंवा 6 ची नावं समोर येणार आहेत. ती कोणत्या लोकसभा मतदारसंघांसाठी असतील आणि त्यातून कोणते उमेदवार समोर येत आहेत हे सुद्धा पाहावं लागणार आहे नम्रता. यामध्ये काही लढती ह्या स्पष्ट झालेल्या आहेत, जसं राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असतील. धैर्यशील मानेंच्या विरोधात राजू शेट्टींनी अधिकृतरित्या जरी जाहीर केलं नसलं तरी ते त्या ठिकाणी लढणार हे नक्की आहे. स्वाभिमानीच्या उमेदवारीवरती किंवा महाविकास आघाडी त्यांना बाहेरून पाठिंबा देऊ शकते. तर अशा ज्या काही तुल्यबळ लढती आहेत त्याच्याबद्दल आपण काय सांगूया, कसा अनालिसिस करता येईल राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई या जागेचा? खरंय. खरं तर अनिल देसाई यांचं नाव काल जाहीर झालं, त्यानंतर शिवजयंती जी आहे ती आज आहे. रात्री 12 वाजता शिवजयंती ही चेंबूरमध्ये साजरी करण्यात आली. त्यावेळी आदित्य ठाकरे स्वतः तिथे गेले होते. प्रचार जरी प्रत्यक्षपणे याला प्रचार म्हटलं नाही तरी सुद्धा अप्रत्यक्षरित्या याला प्रचारच म्हणावं लागेल. कारण अनिल देसाई हे अगदी तासभर आधीपासून तिथे होते, लोकांशी संवाद करत होते. त्यानंतर आदित्य ठाकरे आले. खरं तर आदित्य ठाकरे उपस्थित असताना सुद्धा अनिल देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन किंवा पुष्पहार जो अर्पण आहे तो अनिल देसाई यांनी केला. याला अप्रत्यक्षरित्या खरं तर प्रचारच म्हणावं लागेल. त्याच्यामुळे अनिल देसाई यांनी सुद्धा आता प्रचाराला सुरुवात केली असं म्हणावं लागेल. राहुल शेवाळे यांचं नाव जाहीर झालेलं आहे. त्याच्यामुळे ही जागा अर्थातच इंटरेस्टिंग असणार आहे. हातकणंगले विषयी बोलायचं झालं तर जसं आपण आताच बोललो की राजू शेट्टी यांचं त्या ठिकाणी असलेलं प्राबल्य सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट की मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र ज्यांची कल्याण हे विद्यमान त्यांचा मतदारसंघ विद्यमान खासदार आहे तिथले, त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये. अगदी खरं आहे नम्रता. खरं तर कल्याण डोंबिवली हा जो लोकसभा मतदारसंघ आहे, श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ, विद्यमान खासदार ते आहेत. मात्र अद्यापपर्यंत या ज्या पहिली जी यादी शिवसेनेकडून जारी करण्यात आलेली त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीचा उल्लेख नाही किंवा श्रीकांत शिंदे यांचा सुद्धा उल्लेख नाहीये. म्हणजे असा अर्थ काढायचा का की मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलाच्या तिकिटाबद्दल पण भरोसा नाहीये की काय, की या जागेचा वाद अजून सुटलेला नाहीये? खरं तर वाद सुटलेला नाही असं आपण म्हणू शकतो. कारण मुख्यमंत्री यांना किती विश्वास आहे यापेक्षा महायुती नेमका काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे. कारण महायुतीच्या ज्या लोकसभा मतदारसंघांसंदर्भातले निर्णय आहेत ते खरं तर दिल्लीतून येत आहेत. हे सातत्यानं आपल्या लक्षात येत असेल. कारण मागच्या महिनाभरात महाराष्ट्रातले महायुतीचे मोठे नेते हे दिल्लीत जाऊनच जो तिढा आहे तो तिढा सोडवण्यात यशस्वी झालेला आपण पाहतोय. अगदी आणखी काही तिढे सुटायचे बाकी आहेत. मात्र दुसरा इंटरेस्टिंग फॅक्टर असं आहे की आतापर्यंत आपल्यासोबत सदाशिव लोखंडे आहेत ज्यांना शिर्डीमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे. सदाशिव लोखंडेजी, सगळ्यात पहिल्यांदा आपलं अभिनंदन. आपली पहिली प्रतिक्रिया तिकीट जाहीर झाल्यानंतर. देशाचे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या ठिकाणी अजितदादा पवार साहेब आणि आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे देशामध्ये तिसरे वेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्यासाठी या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सर्व कार्यकर्ते,
सर्व नेते या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व 2014-2019 या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि बरं. तिसरी वेळ हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी त्या ठिकाणी आणि राज्याचा विकासासाठी घाटमाथ्याच्या पाण्यासाठी पुन्हा संधी देऊन या ठिकाणी तुमच्या समोर मोदी साहेबांना ठाकरेंच्या शिवसेनेचे वाकचौरे असणार आहेत. कसं पाहता त्यांचं आव्हान? या ठिकाणी निवडणूक बोलल्यानंतर ती निवडणूक चालणारच आहे. पण माझा मतदार आणि कार्यकर्त्यावर विश्वास असल्यामुळे या ठिकाणी तिसरी वेळेस खासदार म्हणून, शिर्डीचा खासदार म्हणून आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी या ठिकाणी तिसरी वेळेस जनता मला संधी देईल. पुन्हा एकदा आपला अभिनंदन आणि धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. आणि आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाटजी आहेत. शिरसाटजी, 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि कल्पना होती की या जागा सगळ्या शिंदे गटाला निघतील, शिंदे गटासाठी सुटतील. कसं पाहता या पहिल्या यादीकडे? सुटतील म्हणजे नाही, हे जागा जे आज 8 लोकांची यादी आम्ही जाहीर केली आणि येत्या 2-3 दिवसामध्ये बाकीची सुद्धा उमेदवाराची यादी जाहीर होईल. बर, ज्या खासदार म्हणून ज्या लोकांनी काम केली, चांगली कामं केली, त्याचा पुन्हा पक्षाने विचार केलाय आणि त्यांना मला वाटतं त्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा निवडून येण्याची संधी जनता देईल असा माझा एक विश्वास आहे. सगळ्यांना खरं तर आश्चर्य वाटतंय की मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव पहिल्या यादीत कसं नाही? तिथे अजूनही वाद आहे? वाद वगैरे नाही. तर आता यादी मुख्यमंत्र्याचा चिरंजीव म्हणून पहिली करायचं असं कोणतं असं काही हे नाही. हो, विद्यमान खासदार आहेत ते तिथले, म्हणून मी विचारते. आता त्यांचं नातं मुख्यमंत्र्यांसोबत आहे म्हणून मी तसं विचारलं. आणखी विद्यमान खासदार आहेत. मुख्यमंत्र्याचा चिरंजीव म्हणजे नाही. आज पक्षाचा नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेब त्यांना एक उमेदवार म्हणून पाहत आहेत. तसेच इतरही खासदार जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा म्हणून खरं तर या गोष्टीचं अभिनंदन करा. त्यांना म्हणजे कल्याणमध्ये खरं तर भाजप आपला इंटरेस्ट दाखवत आहे. तर काही नाही, कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदेच असणार आहे. परंतु हे जे काही डिक्लेअर करायचे ते एक सिस्टीमने असतात. तर आम्ही शिंदे साहेब असं माझा मुलगा आहे म्हणून त्याला प्रायोरिटी द्या, हे मग आमचं उठाबघाट थोडी करायचं आहे आम्हाला. आम्ही प्रायोरिटी, मुद्दा प्रायोरिटीचा नाही. तुम्ही म्हणताय की त्यांची उमेदवारी जर तिथनं नक्की आहे तर नाव का जाहीर झालं नाही, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. नाही, तसं काही नाही. नितीन गडकरीच्या नावाला सुद्धा दुसऱ्या यादीमध्ये आले होते. महाराष्ट्रातली पहिली यादी होती ती, महाराष्ट्रातली पहिली यादी होती. तर त्याची चिंता करू नका. तसं आमच्यामध्ये कोणताही हे नाही. 1-2-3 दिवस वाट पहा, त्याच्यानंतर दुसरी यादी सुद्धा येईल. दुसरा एक प्रश्न असा पडलेला आहे की छत्रपती संभाजीनगर आहे, ठाण्याची जागा आहे, त्याचबरोबर नाशिकची जागा आहे. या जागा जाहीर झालेल्या नाहीत. इथला तिढा अजूनही कायम आहे? नाही, तिढा वगैरे काही कायम नाहीये. यात सगळा तिढा काल रात्री सुटलेला आहे आणि योग्य त्या वेळेला ते यादी सुद्धा जाहीर करायची. संजय शिरसाटजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. पुन्हा एकदा आपण विक्रांतकडे जाऊया. विक्रांत, आता म्हणजे मान्य करायला शिंदे गटाचे नेते तयार होणार नाहीत, मात्र श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवरती अजून 100% शिक्कामोर्तब आहे असं नाही आपण म्हणू शकणार. अद्याप आपण असं म्हणूच शकत नाही की 100% शिक्कामोर्तब जे आहे ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावावरती आहे. म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की ते केवळ ते शिंदेचे सुपुत्र आहेत, मुख्यमंत्री शिंदेचे सुपुत्र आहेत म्हणून त्यांचं नाव पहिल्या यादीत येणं अपेक्षित होतं असं नाही. मात्र ते आताचे विद्यमान खासदार सुद्धा आहेत आणि त्या अनुषंगाने खरं तर त्यांचं नाव पहिल्या यादीत यावं असं अपेक्षित होतं. तरीही त्यांचं नाव या पहिल्या यादीत आलेलं नाही. याच्यामध्ये 2 भाग आहेत. खरं तर पहिला भाग असा की अद्यापपर्यंत महायुतीकडून त्यांच्या नावासाठी ग्रीन सिग्नल आला नसावा, अद्यापपर्यंत तिढा कायम असावा. दुसरा भाग असा की महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत कल्याण डोंबिवलीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही आणि जर मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र निवडणूक लढवतील तर ते जिंकतील याच अपेक्षेने किंवा त्याच तयारीनिशी लढवतील. त्याच्यामुळे समोरचा उमेदवार कोण असेल याच्यावर सुद्धा डिपेंड असू शकतं. थोडंसं थांबवते. आपल्यासोबत धैर्यशील माने आहेत, जे हातकणंगलेचे विद्यमान खासदारही आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालंय. धैर्यशील मानेजी, आपलं खूप अभिनंदन आणि आपली पहिली प्रतिक्रिया. खूप खूप आभार. मी सर्वप्रथम शिवसेनेच्या तमाम कार्यकर्त्यांचं, महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांचं, माझ्या लोकसभा मतदारसंघातील आम जनतेचं ऋण व्यक्त करतो. मला परत एकदा पक्षानं संधी दिल्यामुळे एकनाथजी शिंदे साहेबांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी परत एकदा माझ्यावर विश्वास टाकून या मतदारसंघाची सेवा करण्याची एका तरुणाला परत या ठिकाणी संधी दिलेली आहे. निश्चितच या संधीचं सोनं करत माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि मी जी मागच्या 5 वर्षामध्ये केलेली कामं आहेत
त्याची पोचपावती मताच्या रूपानं पक्षाला आणि पर्यायानं मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी नक्की त्याचा उपयोग होईल. तुमच्या विरोधात राजू शेट्टी यांचं आव्हान असायची शक्यता आहे, अजून डिक्लेअर झालेलं नाहीये पण असायची शक्यता आहे, त्या आव्हानाकडे कसं बघताय? मी आव्हान मागही ते माझ्या विरोधात उभे राहिले होते, पण स्पर्धा ही निकोप असली पाहिजे, यावेळी पॉझिटिव्ह असली महाविकास पाहिजे. आघाडीचा पाठिंबा त्यांना असू शकतो. त्या वेळच्या परिस्थितीवर ते अवलंबून आहे. आज घटकेला तरी माझ्या समोर नेमका कोण उमेदवार असणार आहे याची स्पष्टता अजून क्लिअर नाही. हो. माझी उमेदवारी आज परमेश्वराच्या आशीर्वादानं, महालक्ष्मीच्या आशीर्वादानं आणि सर्व शिवसैनिकांच्या पाठबळावर, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मी या ठिकाणी ह्या शिवधनुष्य हातामध्ये घेतलंय. निश्चितपणे आई अंबाबाई आणि जे कोल्हापूरच्या आम जनतेचा, सांगलीच्या आम जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील आणि याला आपण पॉझिटिव्हली या ठिकाणी पुढे घेण्याचं काम करू. धैर्यशील मानेजी, पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल.